नमस्कार. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. नेवासा तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर. नेवासा तालुका सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार यांना दिनांक 19 जून रोजी एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अ व कड उपवर्गीकरणाच्या निर्णयाची तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय लहुजी सेना जिल्हा कार्याध्यक्ष शांतावन खंडागळे, अरुणा ताकवले, देवराम सरवदे, प्रवीण सरवदे, विजय शिरसाट, अशोक जगताप, ज्येष्ठ समाजसेवक नामदेवराव चांदणे, प्रशांत ससाने, लहानू अढागळे तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. निवेदनाद्वारे असे स्पष्ट करण्यात आले की उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा असून त्याची अंमलबजावणी न झाल्यास समाजातील दुर्लभ घटकांवर अन्याय होत राहील. त्यामुळे शासनाने व प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करून समाजाला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात समाज बांधवांमध्ये एकजूट व न्यायासाठी लढण्याची भावना दिसून आली. निवेदिका स्वाती राऊत, तालुका प्रतिनिधी स्वाती ताकवलेसह शांतावन खंडागळे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, नेवासा. महाराष्ट्रातील सर्व मातंग समाज बांधवांना प्रथमतः क्रांतिकारी जय लहुजी. आत्ता सध्या सुरू असलेले उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये तापलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी निकाल दिला आहे की प्रत्येक राज्यांनी उपवर्गीकरण करावे. त्याचप्रमाणे 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेले आहे. त्यापैकी आंध्र असेल, कर्नाटक आहे, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब या ठिकाणी उपवर्गीकरण झालेले आहे. परंतु महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर म्हणणारे राज्य सरकार हे वेळपणा काढत आहे आणि समाजात एक चांगल्या प्रकारचं आश्वासन देऊन पुन्हा माघार घेत आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने आमचं उपवर्गीकरण ताबडतोब लागू करावे. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. त्यापैकी एकच जात शासनाचे पूर्ण योजना लाभ घेतात. 58 जाती यांना कुठल्याही प्रकारे शासनाच्या योजना मिळत नाहीत. त्यामुळे उपवर्गीकरणाची गरज आहे. मग समाज आता जागा झालेला आहे. हा समाज आपले मोठे बंधू यांना कुठल्याही प्रकारचं काही मागत नाही. त्यामध्ये महार बौद्ध समाज आहे. परंतु या समाजाने अबकड उपवर्गीकरणास विरोध करत आहे. आम्हाला त्यांना एक विनंती करायची आहे, बाबांनो, जसं आतापर्यंत तुम्ही खाल्लेलं आहे तसंच सर्व 58 जाती बाकीच्या आहेत यांना उपवर्गीकरणाचा लाभ मिळावा यासाठी आम्ही शासन दरबारी भांडत आहोत. आम्हाला तुमच्याशी काय भांडण करण्याची गरज नाही. त्यासाठी मातंग समाजातर्फे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे, आंदोलन, उपोषण चालू आहेत आणि या उपोषण करणाऱ्या प्रत्येक संघटना असतील, पदाधिकारी, कार्यकर्ते असतील किंवा मातंग समाज बांधव असतील, त्यांनी येणाऱ्या दिनांक 24/6/2026 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपल्या पुढील पिढीसाठी, आपल्या पुढील मुलांसाठी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावा, चांगल्या प्रकारे नोकरी मिळावा, त्यामुळे
त्यामुळे आपल्याला सर्वांना एक गठ्ठा मुंबई आझाद मध्ये 24 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लवजी शक्ती सेना राज्य कार्यकारी सदस्य नामदेव चांदणे आपल्याला विनंती करत आहोत. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की 4 भाऊ होते, त्यापैकी मोठा भाऊ याकडे सर्व व्यवहार होता. व्यवहार असल्याने त्यांनी आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण दिले. शासनाच्या पूर्ण योजना घेतल्या गेल्या आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या मुलाला उच्च अधिकारी बनवण्यात आले. परंतु बाकीचे 3 जे बंधू आहेत यांना फक्त काबड कष्ट करण्यापेक्षा यांना काही करता आलं नाही आणि त्यामुळे यांना शासनाच्या योजना सुद्धा अद्याप मिळालेल्या नाही. म्हणून आमची मागणी आहे उपवर्गीकरण करणे फार गरजेचं आहे. मराठवाडा विद्यापीठात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. यावेळेस प्रथम मातंग समाजाचा पोचीराम कांबळे याला मनोवाद्यांनी वाईट प्रकारचे मारहाण करून अनेक प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या खुणा करून त्याला जिवंत मारलेले आहे. त्याचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. मला एक असं म्हणायचं आहे, मातंग समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आपलं शहीद होतोय, तर महारबौद्ध समाजाचे आत्तापर्यंत किती शहीद झालेले आहेत. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे उपवर्गीकरणासाठी स्वतः समाधी घेतलेली आहे, जल समाधी घेतलेली आहे. आज पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी विनंती केली होती की साहेब उपवर्गीकरण लवकरच करावा आणि आमच्या मातंग समाजाला न्याय मिळावा, म्हणून मी जल समाधी घेतोय. परंतु याकडे शासनाने काना डोळा केलेला आहे. म्हणून तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला मातंग समाजाची विनंती आहे की आपण आमची जास्त प्रकारे वाट न पाहता आपण त्वरित महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला कडे उपवर्गी करावे अशी आपल्याला नम्र विनंती करतो. जय भीम, जय लवजी, जय भारत, जय संविधान. देईल सर्वप्रथम तमाम आपल्या महाराष्ट्राच्या बांधवांना मी मातंग समाजाना कडक जय लवजी बोलतोय की बांधवांनो, आपल्याला वर्गीकरण हे खेडोपाडीपर्यंत आतापर्यंत वर्गीकरण म्हणजे काय हेच समजलेलं नाही. तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे अति दुर्गम भागात राहतात किंवा कष्ट करून खातात त्यांचा पूर्ण उदारनिर्वाह हातावरच्या सगळ्या ह्याच्यावरती आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा खरं मेसेज आहे की वर्गीकरणासाठी आपण एका दिवसाची कशी करून मुंबईला येऊन किंवा काय तुमच्या पद्धतीने पाठिंबा द्यायचा त्या पद्धतीने द्या. 24 तारखेला सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभाऊचे नातू आहेत त्यांना आपल्याला खंबीरपणे पाठिंबा द्यायचा आहे आणि वर्गीकरण हे झालंच पाहिजे. ही काळाची गरज नाही आहे की हे खरोखर आपल्या समाजाची तळमळ आहे. ही तळमळ जी आहे आपण अनेक दिवसापासून महाराष्ट्रभरातून मोर्चे आंदोलने हे सर्व महाराष्ट्रभरातून निघतात, पण ते लोकांना वाटतं की काहीतरी जत्रा आहे. जत्रा नाही, हे आपल्या समाजाचं एक हक्काचं आणि आपलं जे शोषण होतंय या शोषणाच्या विरुद्ध हे वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण झालं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला होकार म्हणून दिलेला आहे. पण हा होकार फक्त सकारात्मक पाहिजे, नकारात्मक नाही. गेल्या
वर्षी शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यांनी म्हणले आम्ही देतो देतो, पण आता आमच्या जे मातंग समाजाचे बांधव आहेत ते म्हणतात होणार आहे, पण कधी होणार आहे ते आमच्या आयुष्यामध्ये ती पहाट कधी उजळणार आहे. म्हणून ही 24 तारखेची आपल्याली लढाई आहे, ही महाराष्ट्र शासनाला दाखवून द्यायचं आहे, तुम्ही आम्हाला गाजर नका देऊ, आम्ही हे हक्काचं वर्गीकरण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सर्वांना जय लवजी. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.